बोलो गणेश भगवान की जय, पुरुषोत्तम भगवान की जय। अध्याय 10वा, गुणसुंदरी व दुर्वास यांचा संवाद। श्री गणेशाय नमः। श्री कृष्ण म्हणाला, त्या मुलीचे दुःख दूर करावे या विचाराने दुर्वास तिला म्हणाले, मी आता तुला काय सांगतो तिकडे नीट लक्ष दे. हे तू इतर कोणालाही सांगू नकोस. हे पहा, या चालू महिन्यापासून 3रा महिना हा पुरुषोत्तम मास आहे. ह्या महिन्यात व्रत म्हणून नित्य स्नान केल्यास माणसाचे भ्रूणहत्येचे पापही नाहीसे होते. कोणताही इतर महिना त्या महिन्या इतका महत्वाचा नाही. इतर महिने, पक्ष, पर्वे ही त्या महिन्याच्या सोडसासही नाहीत. गंगेत हजारो वर्षे स्नान केले तर जे पुण्य मिळते ते त्या महिन्यात केलेल्या एका स्नानाने मिळते. किंवा सिंहस्थ पर्वात, गोदावरी नदीत स्नान केल्याने जे पुण्य मिळते ते पुण्य मिळते. हा महिना पुरुषोत्तमाला फार प्रिय आहे. ह्या महिन्यात परोपकाराची कार्ये केल्यास व दाने दिल्यास सर्व कामना पूर्ण होतात. मीही या मासात व्रते करतो. त्यामुळेच अंबरीषाच्या रक्षणासाठी जे सुदर्शन चक्र विष्णूने सोडले होते व त्याचा प्रयोग त्याने माझ्यावर केला होता, तेव्हा माझे त्या चक्रापासून व त्या व्रताच्या प्रभावानेच रक्षण झाले. तू त्या मासात नेमधर्म कर. ती कन्या यावर दुर्वास ऋषींना म्हणाली, अहो मुनिवर्य, आपण सांगता ते मला पटत नाही. इतर महिन्याचे महात्म्य काहीच नाही का? वैशाख, कार्तिक, मार्गशीर्ष हे महिने फलप्रद नाहीत की काय? गणेश, सूर्य, शंकर या देवता आपल्या मनकामना पूर्ण करीत नाहीत का? राम, शंकर, पार्वती यांना मी मानते. यांना मान न देता तुम्ही एकट्या मलमास गणल्या गेलेल्या माणसाला एवढे महत्व का देता? तिचे बोलणे ऐकून दुर्वासांना तिचा राग आला. पण आपल्या मित्राची दुःखी, अज्ञानी व निराश अशी ती कन्या आहे याचा विचार करून त्यांनी तिला शाप दिला नाही. मात्र ते म्हणाले, मला राग आला पण मी तुझ्यावर दया करतो. एवढे मात्र सांगतो की तू पुरुषोत्तम मासाचा अनादर केला आहेस. त्याचा परिणाम मात्र तुला या जन्मी किंवा पुढच्या जन्मी नक्की भोगावा लागेल. तुला स्वतःचे हित कळत नाही. मी आता जातो. जे होणारे आहे ते टळत नाही. एवढे बोलून दुर्वास ऋषी निघून गेले. ती कन्या पुरुषोत्तमासाच्या निंदेमुळे एकदम निस्तेज दिसू लागली. तिने पुष्कळ वेळ विचार केला व स्वतःच्या उत्तम भवितव्यासाठी तिने शिवशंकराची आराधना करण्याचे ठरविले. त्याच घरी राहून ती शिवनामाचा जप करू लागली. त्या प्रित्यर्थ उपवास आदी व्रते करू लागली. अध्याय 10वा, श्री गणेशाय नमः. 9वा माझी पूर्ण, पुरुषोत्तम पूजा विधान. हरिने कथिले रमेला गुण, ऐसे वर्णन जाहले. आता पुढील कथानक, श्रोते ऐकिजे सकळीक. श्री हरी मने प्रिये आनिक, सांगतो एक चित्ते. मेषादि संक्रांती संयुक्त, चैत्राधिक जे मास समस्त. तयाचा स्वामी दिवसनाथ, असे निश्चित जानपा. आणि जो रवी संक्रांतीहीन, तोची अधिक मास जान. तयाचा स्वामी नारायण, पुरुषोत्तम असे पै. मनोनी तये मासी पूर्ण.
पुरुषोत्तमासी उद्देशून स्वल्प किंवा बहुत फळदान ब्राह्मणाला गुण अर्पिजे आणि त्या मासी जपादी विपुळ कर्मे करिता ती निर्मळ स्वल्पायासे बहुत फळ प्राप्त तत्काळ होतसे ऐसे त्या मासाचे महिमान मनोनी सकळी भावे करुण नाना सत्कर्मे आचरुण भगवंताला गुण तोषवावे पुरुषोत्तम मासी जे कोणी स्वशक्त्यनुरूप व्रतदानी नाराधिती पुरुषोत्तमाला गुणी अधपत्नी पळती ते मासा माझी पुरुषोत्तम पुण्य फलद असे परम मनोनी जनी व्रत उत्तम की जे तिची सांगतो शुद्ध प्रतिपदे पासून अमापर्यंत की जे उपोषण किंवा साधावे नक्त भोजन की एक भुक्त असावे अथवा साधावे अयाचित शुचिरभूत असावे सतत होम हवन पूजादी यथार्थ सत्कर्मे समस्त आचरावी नाना प्रकारे दान धर्म करिता होत सफळ नेम हेची जानो नियंत्री वर्म सदा सत्कर्म कीजिये दानव्रता चरणाविषयी शक्ती नसे जयासी काही तया लागे उत्तम सोयी सुलभ एक सांगतो सर्व काळ शरीर सोसोनी तत्पर असावे तीर्थसेवनी भावे विप्रांची सेवा करोनी काळक्रमण करावे ऐसा आचरे जो तयासी ब्राह्मण वचने तत्काळेसी व्रतफळ प्राप्ती विशेषी निश्चयेसी होईल ऐसे ऐकोनी अब्धी बाळा मने हे भगवंता घननिळा जे मानव निर्धन कृपाळा दुराचारी शक्तिहीन दुजापासोनी उपजीवन सर्व काळ बुद्धिहीन विद्या विनय विवेकहीन नसे ज्ञान जयासी पशु ऐसे सर्व काळ बुद्धिहीन वागती केवळ तया लागी तराया सोज्वळ साधन असे कोणते तू दीनानाथ करुणाघन मजवरी तुझी कृपा पूर्ण मनोनी केला हा प्रश्न समाधान करी तू ऐसे प्रियेचे भाषित ऐकोनिया वैकुंठनाथ उपोषण नक्त एकभुक्त आणि अयाचित साधन नाना व्रते नाना दाने काय शोषण तीर्थ सेविने इत्यादिक अनेक जीपे साधने तया कारणे असमर्थ जे तै भावे विप्रपूजावा तैसाची सतसंग करावा मगदाने व्रत तीर्थ सेवा कासया जीवा पाहिजेत गंगादी तीर्थ सेवन फळे प्राप्त होती बहुत काळे साधू संगमे तरी सतत काळे होय लाभ सुफळांच्या साधू जनांचे स्पर्श दर्शन किंवा करिता नाम स्मरण सकळ पातके दग्ध होऊन सनातन सुख प्राप्त होय ऐसा सतसंग महिमा उत्तम मनोनी की जय साधू संगम संत कृपेने पुरुनी काम वैकुंठ धाम लाभते कल्याणेच्छू जे का जन तै करावे हेची साधन अधिक मासा माझी भगवान संतुष्ट पूर्ण होतसे आणि विशेषे गोविप्रा लागुनी प्रत्यही पूजावे भावे करोनी ऐसी ऐकोनी हरिची वाणी चंद्रभगिनी बोलत इंदिरा मने हो श्री मुरारी तुम्हापासून नाना परी धर्म ऐकिले पर्यंतरी तृप्ती निर्धारी नव्हेची तरी आता गोविप्र पूजन कैसे करावे यथा विधान तेची नाथा मज लागुन निवेदन करी पा ऐसी श्रीची प्रश्न वैखरी ऐकोनी बोले श्री मुरारी प्राणप्रिये समुद्रकुमारी धन्य निर्धारी जगी तू उत्तम प्रश्न केला श्री माते मनोनी आता प्रथम तू ते धेनुपूजन विधान निरुते सानंद चित्ते सांगतो तरी तू आता सावध चित्त राहुनी ऐके सकळ वृत्त सर्व ब्रह्मांडा माझी निश्चित
धैनु देवत श्रेष्ठ असे तिच्या शरीरी सतत चतुर्दश भुवने वास करीत सकळ देवताहुनी यथार्थ सामर्थ्य अद्भुत असे पा स्पर्श करिता शरीरासी बोहरी होय सर्व पापांसी दर्शन मात्रे मंगल रासी निश्चयेसी प्राप्त होय देवीच पुच्छी करिता स्पर्श तत्काळ होऊनी दुरितनाश दारिद्र्य दुःख रोगादि क्लेश सर्वही विनाश पावती तापत्रय निर्शोनी जाय ब्रह्मांडोदरी कीर्ती होय गृहधनदारा दुहिता तनय होता वयव निश्चये धेनुची होता कृपापूर्ण काय अलभ्य जना लागुन ब्रह्मा विष्णू महेश्वर तीन अस्ति आपण धेनुरूप गोमया माझी सूर्यतनिया आणि मूत्रा माझी नर्मदार्या तैसीच दुग्धी शिवभार्या भागीरथी वसतसे रोमकुपा भीतरी जान सकळ तीर्थे वस्ती आपण स्वर्गा माझी देवता वाचून रिते स्थान नाहीच ऐसी धेनु जगन्मय ब्रह्मरूपची निश्चयी होय यास्तवतीये वाचून काय तुझे वरिष्ठ जगी असे वेदशास्त्र पुराणे इतिहास धेनुच्या अंगी करीती वास आ ब्रह्मस्तंभ पर्यंत तास नाही आधार दुसरा गायीच्या दधी दुग्धभृती यज्ञ यज्ञादी कर्मे होती म्हणून यज्ञादी कर्माशी निवृत्ती मुख्य कारण धेनुच सकळ जगा माझी जान अति पवित्र वस्तू दोन एक धेनु दुजा ब्राह्मण याहुनी अन्य व्यर्थ सर्व आणि गोब्राह्मणामध्ये ही देख धेनुच असे श्रेष्ठ अधिक तिये वाचून जगी आनिक नाहीच प्रमुख निश्चये सर्व पापनाशाचे हे मूळ गोविप्रांचे एकची कुळ ऐसे असता ज्ञानी सकळ द्विभाग केवळ मानिती यज्ञाची अंगे असती दोन गव्य आणि वेद संपूर्ण गव्य होय धेनुपासून वेदस्थान विप्रमुख होमशाळा देवायतने सम्मार्जिता गोविष्ठीने पवित्र होत या कारणे धेनुसी अति श्रेष्ठत्व धेनु मने यज्ञाचे मुख तसेची उभय नेत्र देख गोक्षीरा पुढे अमृत सुख असे अल्पक निश्चये गोक्षीरा अमृता समान दुजे अमृत नसे जान एवं प्रकारे चतुरानन मुख्य आपण बोलिला तरी स्वर्ग लोक सुख भोगा विषयी इच्छा असेल जयाच्या हृदयी धेनु सेवा नाना उपायी सर्वदा तई करावी जे कोणी पुरुषोत्तमासी विधीने पूजनिया धेनुसी प्रदक्षिणा करतील तयासी अत्यंत लाभ होईल स्वप्तदीपा पृथ्वी प्रदक्षिणा करिता जे फल प्राप्त तेची गो प्रदक्षिणे त्वरित होय निश्चित जानपा धेनु ही रवी कन्या सुन सर्वजन्याच्या कल्याणा लागून आणि यज्ञ सिद्धी व्हावी म्हणून झाले उत्पन्न भूलोकी जैसी भागीरथी निर्मळ स्नाने उद्धरी जन सकळ तैसेची धेनु पवित्र सोज्वळ करी पावन जगाते ऐसी धेनु कल्याणदायिनी प्रत्यक्ष असे या भुवनी म्हणून सकळ पुण्येच्छुनी तिये लागुनी भजावे भावे करिता पूजन सेवा सुपुण्य फळ मानवा सर्व पूर्वज पाहुनी त्रिदिवा सुखानुभवा घेतील ऐसा गो पूजनाचा महिमा न कळे तयाची कोणास सीमा वर्णन करिता प्रत्यक्ष ब्रह्मा बहुत श्रम पावत म्हणून धेनु ते भक्तिभावे से विशेष भजावे अधिक मासी गौदानाची पुण्यराशी मम वानिसी न वर्णवे परिकमले तुझवरुती अपुले विपुल असे माझी प्रीती मनोनी संक्षेप मुख्यार्था प्रती सांगतो निरोती हे खपा सुशिला आणि सुलक्षण बहुदुग्धवती अतितरुण निरोगी वत्स संपन्न चतुस्तनी सुंदर शुभ्रवर्णी बहुसाजिरी न्यायार्जिता पुष्ट शरीरी स्वर्णशृंगी रौप्यखुरी वस्त्रालंकारी सुभूषित ऐशात्युत्तम धेनुसी पूजोनी यथा विधानेसी बाहुनी सुपात्र ब्राह्मणासी दान भावेसी दीजिए अधिक मासा माझी गौप्रदान करिता होय दुरितनाशन पूर्वजा लागी स्वर्गभुवन निश्चये जान लाधते धेनुदाना समान पुण्य त्रिलोका माझी नसेन अन्य गोदान करता सर्वत्र मान्य होतो धन्य ब्रह्मांडी
गोदानाचे सुपुण्य फल किती सांगू तुझ निर्मळ श्रवण मात्रे मानव सकळ पवित्र तत्काळ होती पा आबाल वृद्ध उद्धरोन वेगे पावती मोक्ष सदन गोप्रदाने श्री भगवान होतो प्रसन्न निश्चये पुरुषोत्तम मासे प्रिय भक्त परिगोदान करता श्रेष्ठ सर्वात मनोनी जनी अधिक मासात सुपात्री दान दीजिये आता सुपात्र म्हणसी कोण तरी सांगतो तुझे लागून सर्वदा बोले सत्यवचन लोभहीन तपस्वी दानाध्ययन यज्ञनादिक षटकर्मे करी जो आनिक शांत दांत दयाळू अधिक शुद्ध सात्विक शील जयाचे स्वधर्मेशी नित्य वागुन न्याये करी कुटुंब पोषण जगदीशाचे पवित्र चरण रात्रंदिन चिंती जो आणि जयाच्या घरी अग्निहोत्र तोची विप्रजान सुपात्र तया देता गोदान पवित्र इह परत्र सुख प्राप्ती मनोनी विशेष अधिक मासी सुशील स्वत्सधेनुसी धर्मशास्त्रोक्त विधानेसी भक्तिभावेसी पूजोनिया नानाविध वस्त्रालंकार घालूनी गावच्या अंगावर एकाग्र चित्ते जोडोनी कर संकल्प सुंदर करावा श्री पुरुषोत्तम प्रीत्यर्थ मान्य सुपात्र ब्राह्मणा प्रत गौदान करीतो मी यथार्थ मनोनी उदक सोडावे मग पाध्या घ्यारे आदी उपचारेसी आणि नाना वस्त्रालंकारेसी यथाविधी भक्तिभावेसी ब्राह्मणासी पूजोनिया गोपुच्छ देऊनी विप्रहस्ती तांबूल दक्षिणा ठेविजे वरुती ह्या गोप्रदाने गौलोकपती चित्ती हो संतुष्ट ऐसे बोलूनिया वचन विप्रहस्ती सोडूनी जीवन चरणाप्रती साष्टांग नमन भावे जाना करावे सतपात्र नसेल समयासी अथवा हस्ते न घेतो दानासी तरी तया उद्देशुनी मानसी उदकी उदक सोडावे ऐसे करिता ब्राह्मणास न लागता प्रतिग्रह दोष सुपात्र दानाचे फलविशेष दान करत्यास लाभते भावे करिता दान सुपात्री पूर्वज पावती सुखपरत्री गौदाना समपाहता जगत्री नसेची पुण्य दुसरे परी अपात्री देता दान देता घेता दोघेही जन शतपूर्वजा सहितापन निरयी पतन पावती आणि दुग्धहीना अतिकृशांगी अथवा वंध्या विकलांगी की वृद्धा अंधा एकशृंगी किंवा ती स्त्री स्तनी मृत वत्सा की एक नेत्रपादहीना ऐसी धेनु देता ब्राह्मणा पूर्वजा सहित सदापना नरकयातना प्राप्त होय म्हणून जियेने ब्राह्मणाचे सानंद चित्त होईल साचे भक्तिभावे दान तियेचे यथाविधी कीजिये आणि ऐसे दान करिता अनंत पुण्य लागते हाता गौदानाची उत्तम योग्यता किती मनोनी वर्णावी किती गोळ म्हणावा सुधारस किती वाढ म्हणावे आकाश तेजस्वी परम चंडांस किती मनोनी सांगावा पृथ्वीसी उपमा काय ध्यावी पाताळ खोली किती वर्णावी मेरूची उंची किती सांगावी नामाची पदवी अपार किती वर्णावा विष्णूचा प्रताप काय वर्णावे शिवाचे तप रतिकांताचे दिव्य रूप किती म्हणून वानावे आसो ऐसे गोदान फल कतिले असे प्रिये सकल श्रवण मात्रे दुरित जाल जाय तत्काळ निर्शोनी इति श्री अधिक मास महात्म्ये सार बृहन्नारदीय पद्माधार सज्जन श्रोते ऐकोत चतुर दसमाध्याय गोळहा ती दसमोध्याय समाप्त. दानाची महती. दररोज एक मुठभर धान्य दान देण्याचा संकल्प करून तेवढे धान्य बाजूस काढून एका मोठ्या डब्यात साठवून ठेवावे. मासांती ते धान्य नारळ, वस्त्र, पान, सुपारी यासह सतपात्री दान द्यावे. बोलो गणेश भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय. गणेश भगवान की जय.